सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। त्यांनी प्रश्न केला आहे, ध्यान करायला काळ का बाधक आहे? तर काळाची बाधा नाही आहे, म्हणजे आत्मानुभूतीमध्ये काय पंचम काळ बाधक आहे असं नाही, पण मोक्षाला जाऊ शकत नाही म्हटल्यावर मग काळच बाधक झाला की, असं त्यांचा प्रश्न आहे। तर काय सांगितलं, एकतर तशी परिणामांची विशुद्धी आत्ता नाही आहे जशी चतुर्थ काळामध्ये होती, त्याच्याबरोबर बाहेरंगामध्ये निमित्त अनेक आहेत, काय शरीराचं सहनन नाही, तशा प्रकारचं तप नाही उत्कृष्ट, परत केवलींचं सानिध्य नाही आहे, आणि मग शेवटी म्हणलं की काळसुद्धा निमित्त रूपाने तसा आहे की जेणेकरून आत्ता तुम्हाला त्या काळामध्ये मोक्षाचे योग्य परिणाम होत नाही। सगळं घ्यायचं आहे पहिला परिणामांवर, आपण आपल्या परिणामांमध्ये तसा पुरुषार्थ करत नाही आहे आणि तशी विशुद्धी होत नाही आहे, म्हणून आजचं ध्यान मोक्षाला कारण नाही आहे। अनुभूती घेऊ शकता, अतिंद्रिय आनंद प्राप्त करू शकता, कशाला मोक्षाची आपल्याला इच्छा की आत्ता मोक्ष व्हायलाच पाहिजे? सम्यक दृष्टी वेगळं, केवली वेगळं। केवली म्हणजे अरिहंत भगवान जे होते ना साक्षात समोर शरणामध्ये विराजमान, ते आत्ता नाही आहेत। मग त्यांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला क्षयिक सम्यक दर्शन प्राप्त होणार, त्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला असा उपदेश मिळणार की कदाचित आपण पण केवली अवस्थेला प्राप्त होणार। मग तशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणून म्हणले ना, आपल्या परिणामांमध्ये तशी पवित्रता नाही जेणेकरून की आता मोक्ष होईल, बरोबर आहे, पुरुषार्थानेच। म्हणून काल आम्ही तेच वाक्य सांगितलं की पुण्याने ज्ञान मिळतं पण पुरुषार्थाने ध्यान होतं। ध्यानासाठी पुण्य नाही काम करत, पुरुषार्थानेच आपल्याला ध्यानाची, आत्मानुभूतीची, सम्यक दर्शनाची सिद्धी होणार आहे। आणि आता काय विचारलं तुम्ही? हां, त्यांनी काय छान सांगितलं की संसारापासून विरक्तता आहे काय, भयभीतता असेल तर त्याला धर्माची रुची होईल। म्हणले आज कोण लोक संसाराला घाबरतच नाहीत घाबरत नाहीत, हां तेच की, म्हणून धर्माकडे येत बरोबर, धर्माला घाबरते पण म्हणून संसारात लागलेत। हां तेच की, म्हणून म्हटलं जो संसाराला घाबरतो तो धर्माला लागतो आणि जो धर्माला घाबरतो तो संसारालाच राहतो, म्हणजे त्याचा संसार संपत नाही। म्हणून म्हटलं की पापभीरू वृत्ती असावी असं सांगितलं जातं। ज्याला कोणाला असं त्या दुःखाचं भय वाटेल किंवा ते दुःखी आहे, दुःख आहे हे सिद्ध होईल तर, म्हणून छडाल्यामध्ये आम्ही तेच सिद्धी करतोय आता की जीव दुःखी आहे 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 तरच तुम्ही कुठंतरी सुखाच्या शोधाला लागाल, पण आपण दुःखी आहे हेच मानत नाही, त्यामुळं रमलोय तिथं। आणि तिथं कसं झालं माहिती का, आता संसारामध्ये एक गोष्ट दुःखदायी झाली ना अशी सोडून देतात, दुसऱ्या गोष्टीला धरतात, त्याच्यातून सुख शोधण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळं असं काय नाही राहिलं की पूर्वी कसं बायकोकडनं दुःख झालं की बायकोला सोडलं बाबा, विरक्ती दीक्षा घेतली निघून गेले असं व्हायचं। आजकाल वस्तू झाली आहे एक अशी ती, आता ह्या गावात कंटाळा आला आणि काय तुमचं मन लागे ना, लगे गाव बदललं, दुसरीकडे फिरून आलो जाऊन पुन्हा येऊन, म्हणजे काय झालं तुम्ही विषय बदलायचं सोडून आपण काय करायलोय, म्हणजे विषय बाहेरचा घ्यायला लागलोय। एका इंद्रियाचा विषय सोडून दुसऱ्याच्या नादी लागतोय, दुसरा सोडून तिसऱ्याच्या नादी लागतोय, त्यामुळे इंद्रियातच अडकलोय, अतिंद्रिय होण्याचा पुरुषार्थच करत नाही। म्हणून सांगतायत की पुरुषार्थ करा तर ध्यानाची प्राप्ती होणार। तर आपलं शुक्ल ध्यानाचं प्रकरण चालू होतं, तर त्यांनी काय घेतलं की एक 12 तप आहेत, कुठले अंश, नवमोदर्य, वृत्ती, परिसंख्यान, 6 बहिरंग तप आणि 6 अंतरंग तप। त्याच्यामध्ये ध्यान हे सर्वश्रेष्ठ तप आहे आणि ध्यान हे सगळ्यामध्ये व्याप्त आहे असं सांगितलं। जे पण तुम्ही तप करणार त्याच्यामध्ये जर ध्यान नसेल तर त्याला तपच म्हटलं जाणार नाही, आणि ध्यान म्हणजे
स्वतःचा अनुभव, स्वतःची प्रतितीपूर्वक केलेली सगळी तप हे तप आहे, नाहीतर मग सगळे ताप आहेत. असं आम्हाला सांगितलं होतं ना तपच्या दिवशी. आपण तप करायच्या नावावर ताप करून घेतोय म्हणले. म्हणून तप आहे ते ज्ञानपूर्वक आहे, ध्यानपूर्वक आहे. त्यामुळं ध्यानच सर्वश्रेष्ठ तप आहे. त्याच्याद्वारेच सांगितलं मनाला एकाग्र केलं जातं, ज्ञानाशी जोडलं जातं. मग श्लोक वार्तिकमध्ये त्यांनी सांगितलं आहे, आपण काल वाचत होतो, की जो मिथ्यादृष्टी जीव आहे त्याला ध्यान होतं का नाही होत. तर ते सुद्धा त्यांनी सांगितलं प्रतिसमयाला नाही आहे. ते होतं पान कालचं. किती वाचलं होतं काल आपण हे काल वाचलं होतं ना, की शंकाकारांनी विचारलं की मनाला एकाग्र करणं आणि एकाग्र करून चिंतेचा निरोध करणं हे संज्ञी जीवासाठी शक्य आहे, असंज्ञीसाठी शक्य नाही आहे. ज्याला मन आहे तोच आपल्या उपयोगाची एकाग्रता करेल. जो असंज्ञी आहे तो तसं काय करू शकणार नाही किंवा तसं करत नाही तो. मग केवलींना तर मनच नाही आहे, मग त्यांच्या ठिकाणी ध्यान कसं संभवणार अशी शंकाकाराची शंका होती. त्याला एका प्रतिवादीने उत्तर दिलं आहे. काय म्हटलं होतं त्यांनी, की जसं कोणाचं इष्ट पुत्र वियोग झाला तर ते संक्लेशाने आर्त ध्यान करतात, कोणी हिंसानंदी रूपाने रौद्र ध्यान करतात. दोन्ही स्थलामध्ये अन्य चिंतेपासून मुक्त होऊन एका विषयावर उपयोगाग्र झालाय, एकाच अर्थामध्ये लागलाय. माझा मुलगा मेला हे एका अर्थ ध्यान रूपाने, आणि हिंसानंदी मृषानंदी त्याच्यामध्ये पण परिग्रहानंदी एखादा परिग्रह जोडलाय तर त्याच्याविषयी आसक्ती म्हणा, त्याचं ध्यान म्हणा, हे रौद्र ध्यान झालं. मग असं एका विषयात जोडलेला आहे तो जीव, म्हणून म्हटलं की ध्यान आहे ते. आणि ते ध्यान ज्याप्रमाणे संक्लेशाचं कारण, संक्लेशाचं कार्य आणि संक्लेश स्वरूप आहे, म्हणून ते पापरूप ध्यान आहे. आर्त ध्यान असू दे किंवा रौद्र ध्यान असू दे, तिन्हीमध्ये पण काय काय 3 गोष्टी सांगितल्या. संक्लेशाचं कारण, कार्य, स्वरूप. संक्लेशाचं कारण, कार्य आणि स्वरूप. मग असंच लावलं त्यांनी की विशुद्धीचं कारण, विशुद्धीचं कार्य आणि विशुद्धी स्वरूप जे असतं ते ध्यान असतं. जे आर्त रौद्र ध्यान आहे ना, तर ते काय आहे हे सांगायला लागले. आर्त ध्यान, रौद्र ध्यान पापाचं कारण आहे, त्यामुळं ते संक्लेशाचं कारण आहे, संक्लेशच त्याचं कार्य आहे. विचार करा ना, मी आर्त ध्यान केलं, इष्टवियोग झाला काहीतरी, समजा माझी कोणी व्यक्ती गेली, मग त्याच्याविषयी मी आर्त ध्यान करते, गेले गेले गेले. मग हे संक्लेशाचं कारण ती वस्तूचा वियोग, इष्टवियोग, आणि त्याचं कार्य काय झालं, मी आत्ता संक्लेश केले तर नियमाने संक्लेशच फळ मिळणार, पुन्हा भविष्यामध्ये संक्लेशालाच प्राप्त होणार. आणि ते स्वयंज्ञान तर संक्लेश स्वरूपच आहे. मग हे जसं पापरूप ध्यान संक्लेशाचं सर्वस्व त्यात संक्लेश रूपच आहे, तसंच जे ध्यान आहे धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान ते विशुद्धीचं कारण आहे, विशुद्धीचं कार्य आहे आणि विशुद्धी स्वरूप आहे. धर्मध्यान म्हणजे मी जीव आहे हे जाणण्यासाठी. मग मी असं काही ध्यान करताना, पूजन करताना हेच विचार केला की जेव्हा आपण स्वतःला जीव म्हणून बघतो ना, त्यावेळी सगळे इतर जीव दिसतात बरं का. आधी तर प्रक्षाळ चालू होता वरती, आणि त्यावेळी सगळे जे आतमध्ये असं वाटलं की ह्यांना किती भाग्याची गोष्ट आहे, प्रक्षाल करायला मिळतोय, आनंद भोगतायत ते आतमध्ये. मग त्यांना मी असं नाही बघितलं की ते वेगळे, ते चांगले, असं त्यांना बघितलं जीव आहेत. जसं त्या जीवाचं हे जीव काय म्हणायचं सानिध्य मिळवलं आहे, त्यांचं भक्ती करतायत, मग तसं मी का नाही करत आहे, मला पण तसंच सानिध्य आहे म्हणा, किंवा मी सुद्धा तसा जीव आहे. इथलं वाचते मी 1 मिनिट.
जसे की ते दुर्ध्यान संक्लेशाचं कारण, कार्य आणि संक्लेश स्वरूप असल्यामुळे पापरूप ध्यान आहे। यो ठीक कहा गया है। उसी प्रकार व्यवहारने का आश्रय कर लेने से चारों धर्म ध्यान और कोई शुक्ल ध्यान भी विशुद्धि कार्य, विशुद्धि कारण और विशुद्धि स्वरूप यो विशुद्धि के अंग हो जाने से 30 प्रकार मन वाले जीव के ही हो रहे माने गए है। शंकाकारच म्हणतोय की हे विशुद्धीचं अंग आहे धर्मध्यान आणि काही शुक्ल ध्यान, त्यामुळं ते मनवाल्या जीवांनाच होणार। मग आता त्याला विचारायचं केवलींना तर मन नाही, मग त्यांना ध्यान कसं? हां, मग मन नाही तर ध्यान कसं करणार असा प्रश्न आहे हो केवलींना। मन रहित जीव का कोई भी ध्यान नहीं होता। आर्तरौद्र ध्यान जसे मनस्वी जीवांना असतं, जे की संक्लेशाचं अंग आहे, तसंच विशुद्धीचं अंग असणारे धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान सुद्धा मनवाल्यांना संभवतं, असंज्ञ जीवांना संभवणार नाही। तथा भाव मन से रीते हो रहे 13वें-14वें गुणस्थान वाले केवल ज्ञानी के भी मुख्य रूप से ध्यान नहीं है, जबकि उनको संपूर्ण पदार्थों का युगपत प्रत्यक्ष करने वाला केवल ज्ञान प्रकट हो गया है। तो वे अन्य विषयों से चिंताओं को हटाकर एक अर्थ में चिंता को कथम अभी नहीं रोके रह सकते हैं। सगळेच विषय ज्ञानात यायला लागलेत, मग कोणाचा निग्रह करून कुठल्या एकाला एकाग्र करू शकणार? ते सगळेच विषय जाणू लागलेत, म्हणजे जाणीवेत येऊ लागलेत, तर मग त्यांच्या ठिकाणी सुद्धा हे ध्यान घटत नाही। एकाग्र रूपाने असणारी चिंताचा निरोध। वस्तुतः उनको चिंता मानसिक विचार होना ही नहीं संभवता है, अतः केवल ज्ञानी का ध्यान मुख्य नहीं है। मुख्य रूपाने केवलीना ध्यान नसतं, जबकि केवल ज्ञान जिस जीव को प्रकट हो गया है वह एक ही बार में संपूर्ण अर्थों का साक्षात ज्ञान कर लेता है। इसके अन्य अर्थों से हटाकर एक ही अर्थ में मुख्यतया ध्यान लगाने की एकाग्रता का अभाव है। म्हणजे त्यांना थोडक्यात सांगायचं एकाग्रता नाही, सगळेच विषय ज्ञानात येऊ लागले, त्यामुळं व्यग्र पण नाही आहे पण एकाग्र पण नाही आहे ज्ञान त्यांचं, म्हणून केवलींना ध्यान उपचारानेच माना असं शंका आहे। मग त्याला आचार्य उत्तर द्यायला लागले, उक्त अकलंक समाधान श्री विद्यानंद स्वामी को संतोषकर प्रतीत नहीं होता है। अकलंकांनी दिलेलं समाधान आहे बरं का ते, आणि ह्याला आता विद्यानंद स्वामी उत्तर द्यायला लागले। परे केवलिनः इस सूत्रोक्त रहस्य को ये मुख्य रूप से साधना चाहते हैं। बात यह है कि ध्यान से चिंताओं के निरोध का, त्याच्यात आहे तुम्हाला बघायचं असेल तर बघा, तुम्हाला तुमच्याकडे पण ग्रुपला टाकलेलं आहे। वह चिंता निरोध भी काय म्हणले, ध्यान से चिंताओं के निरोध का सद्भाव हो जाता है, बरोबर। ध्यानाने चिंतेचा निरोध होतो। वह चिंता निरोध भी उनके केवल ज्ञानियों में ध्यान के उपचार का कारण हो रहा है। चिंतेचा निरोध त्यांच्या ठिकाणी पण आहे असं सांगायचं आहे। तुमच्या ध्यानाचं सूत्र काय आहे, एकाग्र चिंता निरोध रूप जे असतं ते ध्यान असतं, मग त्यांच्या ठिकाणी सुद्धा चिंतेचा निरोध झालेला आहे म्हणून ध्यान आहे असं सांगायला लागले। हां, म्हणून उपचाराने ध्यान आहे असं सांगायला लागले। जैसे कि 13वें गुणस्थान में कषाय के नहीं होते हुए केवल योग के ही होने पर लेशा का उपचार मान लिया गया है। काय म्हणले, लेशा कशाला म्हणलं, कषाय आणि योग, कषायाने अनुरंजित योगाची प्रवृत्ती ह्याला लेशा म्हणलं। मग त्यांच्या ठिकाणी कषाय नाही आहेत पण लेशा आहेत, मग लेशा कशी सांगितली त्यांच्या ठिकाणी? हां, तर योगाचा सद्भाव आहे म्हणून लेशा आहे म्हणलं, हा उपचार झाला। मग तसंच इथं पण सांगतायत, एकाग्र होकर अन्य चिंताओं का निरोध करना ध्यान है। कषाय के उदय से रंगी हुई योगों की प्रवृत्ति लेशा है। 13वें गुणस्थान में केवल योग प्रवृत्ति है। कषाय उदय से रंगा हुआ यह विशेषण नहीं है, फक्त योग राहिलाय, कषाय नाही राहिले।
मग कषायाने अनुरंजित योगाची प्रवृत्तीला तुम्ही लेशा म्हणता. मग त्यांच्या ठिकाणी जर कषाय नाही तर लेशा कशी काय सांगता? म्हणून तिथं लेशा उपचाराने मानली गेली आहे, कारण योगाचा सद्भाव आहे. तदनुसार त्याच्यावरून आता हे ध्यानावर घटवायला लागले. तदनुसार एकाग्रता विशेषण के नहीं घटने पर मात्र चिंता निरोध को उपचार से ध्यान मान लिया गया है, किंतु निश्चयने से विचारने पर जो सर्व चिंताओं का निरोध हो जाना ध्यान है वह तो केवली के मुख्य रूप से माना गया है. माना ही है. काय कळलं? उलट तुमच्या ठिकाणी ध्यान नाही, पण त्यांच्या ठिकाणी सर्व चिंतेचा निरोध झालाय म्हणून वास्तविक ध्यान त्यांनाच आहे असं सांगायला लागले. तुम्ही अजून थोडी एक चिंता सोडताय, दुसरीकडे वळताय ना, त्यांच्याकडे तर सगळ्या चिंतेचा निरोध झालाय. म्हणून ठीक आहे, तुम्ही एकाग्र एवढं विशेषण नाही बसलं तर सोडून द्या, पण चिंतेचा निरोध. पण आता हे पण आहे ना, सगळे विषय पण आहेत असं म्हणल्यावर तिथं ते पण ज्ञानात येऊ लागले, तर मग व्यग्रता का नाही म्हणायचं? मग तेच सांगतायत, एकाग्र एवढं जरी विशेषण नाही घटलं तरी सुद्धा चिंतेचा संपूर्ण निरोध झालेला आहे, म्हणून तिथं ध्यान मुख्य रूपाने आहे. तुम्हाला अन्य चिंता रोखून एकाला अग्र करून घेतलाय विषयाला, त्यावेळेस ध्यान आहे म्हणता, तर ते काय म्हणायचं, क्षणिक ध्यान असं झालं म्हणा. पण त्यांच्या ठिकाणी तर सगळ्या चिंतेचा निरोध झालाय, नष्ट झाल्यात सगळ्या चिंता. मग ते एकाला अग्र करा नाही तर नाही करा, त्यांचं ध्यान स्थिरच आहे आणि ते मुख्यच आहे, उपचाराने नाही. तथा स्थिरतारूप उत्कृष्ट एकाग्रपणा भी केवल ज्ञानी मुनी के सर्वदा विद्यमान है. आता त्यात दुसरं विशेषण पण घटवले, एकाग्रपणा सुद्धा आहेच केवलींच्या ठिकाणी. इस कारण विशेष दल और विशेषण दल दोनों घटित हो जाने से उस केवल ज्ञानी के ध्यान भी मुख्य मानना चाहिए, जो कि ध्यान साक्षात रूप से मोक्ष का कारण है. म्हणजे विद्यानंद आचार्यांनीच फक्त एवढं सिद्ध करून दाखवले की केवलींना ध्यान मुख्य आहे आणि बाकी अन्य जीवांना उलट उपचाराने माना. काय कळलं? हां, पूर्ण चिंतेचा निरोध आहे आणि खरी एकाग्रता आहे तिथंच. त्यांनाच ध्यान आहे आणि मुख्य रूपाने उपचाराने नाही. मग बाकीच्या अन्य ग्रंथांमध्ये सगळीकडे तुम्ही उपचाराने सांगितलंय ध्यान त्यांना. म्हणजे इकडचं तिकडचं उपयोग हटवून एका विषयावर धरून ठेवावं लागतं, त्यावेळेस तुमचं ध्यान होतं छद्मस्थांचं. मग असं काय त्यांना करावं लागत नाही म्हणून उपचाराने म्हणलं ध्यान अरिहंतांना अन्य ग्रंथांमध्ये. पण इथं सांगतायत की उलट त्यांचंच ध्यान वास्तविक ध्यान आहे आणि तुम्ही सगळे करता ते खोटं खोटं आहे. म्हणजे हां, असं व्ह्यू बदलला ना, चांगली व्ह्यू दाखवलं त्यांनी विद्यानंदाचार्य. हां हां, अद्यावधि शुक्ल ध्यान नहीं होने से मोक्ष नहीं हो सकी थी. परम पुरुषार्थ हो रहे मोक्ष का प्रधान कारण ध्यान ही है. उपचरित कारणों से छोटा सा कार्य भी नहीं होता है. म्हणजे उपचार का म्हणू नका, कारण उपचार म्हणजे खोटं असतं. हां, खोटं खोटं असतं, उगीच तिथं म्हणलं जातं. हां, मग म्हणून असं उपचरित नाही आहे ना ध्यान मुनींचं, कारण ते तर तुम्हाला चौथ्या शुक्ल ध्यानाला नेऊन मोक्षाला नेणार आहे, म्हणून ते मुख्य कारण आहे ध्यानाचं. मग म्हणून त्यांनी उदाहरण चांगलं घेतलं. अघाती कर्मांचा क्षयाला ते कारण आहे आणि मोक्षाला साक्षात कारण आहे हे सांगितलं. हां, म्हणून त्याला उपचरित म्हणू नका तर मुख्य म्हणा. मग उदाहरण देत आहेत की उपचरित कारणांनी संसारातलं साधं साधं कार्यसुद्धा होत नाही, तर मग इथं तर मोक्षाचं कार्य कसं होणार? जसं की काल मी सांगितलं होतं, मातीची गाय आहे तर ती दूध नाही देऊ शकत. मातीचं खिलौना, मिट्टी का खिलौना घोड़ा कभी गाड़ी को नहीं खींच सकता. तो मुक्ति प्राप्त होना इतना बड़ा कार्य उपचरित ध्यान से कैसे हो सकता है? कभी नहीं. म्हणजे तुम्हाला जे ध्यान आहे ते जेव्हा ते साक्षात मोक्षाला नेणार आहे तर त्याला उपचरित म्हणणं चुकीचं आहे, त्याला मुख्य म्हणा उलट. म्हणजे काय म्हणायचं, विद्यानंद आचार्यांची स्टाईलच वेगळी आहे, असं सगळ्यांच्या परे जाऊन विचार करतायत. वस्तुतः एकाग्रता केवल ज्ञान में भले प्रकार घटित हो जाती है, भले ही छद्मस्थ जीवों के
उपचार से ध्यान कह दिया जाए, क्योंकि उन छद्मस्तों के चित्त को व्याक्षेप करने वाले अन्य कारणों का अस्तित्व पाया जाता है. तुम्हाला तुमच्या ज्ञानाला भरकटवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, पण तिथं केवलींचं ज्ञान भरकटण्यासाठी कारणच नाही आहे. त्यांचं ज्ञान तर उलटं जास्त स्थिर आहे म्हणले, एकाग्र आहे. केवल ज्ञानी में तो व्याक्षेप न होकर स्थिरता परिपूर्ण वर्त रही है, अतः केवल ज्ञानी का ध्यान भी मुख्य ध्यान ही है. छान खुलासा करून सांगितलं. केवलींचं ध्यान हे उपचाराने नाही आहे, तर मुख्य रूपानेच ध्यान आहे तिथंच. जसं तुम्ही आता सगळे घरात बसलाय, सांगा किती एकाग्रता आहे आणि किती व्यग्रता आहे. दसरा आज सगळं घरामध्ये असं शास्त्र घेऊन काय म्हणायचं, निर्विकल्प नाही ना काकी, किती बसलाय सांगा सोनल. तिथे एकाग्रता राहत नाही आपल्याला, ते ध्यान नाही होत ना ज्ञान होतं तिथं. सगळं अज्ञानातच जातो उपयोग. मग म्हणून इथं सांगतायत की केवली जेव्हा ध्यान करतायत तर त्यांचं ध्यान हे मोक्षाला नेणारं असतं, आणि आपलं ज्ञान सुद्धा तसं नाही आहे की जे मोक्षाचं आपल्याला ज्ञान. एकदम सुंदर सांगितले बरं का विद्यानाने, म्हणजे अगदी पटण्यासारखं आहे. सगळं हेतुपूर्वक आहे. समजलं होय तुम्हाला? मला वाटलं तुम्ही व्यग्र झालाय. जिस प्रकार की एक वस्तु में स्थिर होकर उपयोग लग जाना ही ज्ञान की एकाग्रता इष्ट की गई है. एका वस्तूमध्ये उपयोगाला स्थिर होणं याला एकाग्रता म्हटलं. उसी प्रकार केवल ज्ञानी की संपूर्ण पदार्थों में एक ही बार स्थिर होकर उपयोग लगा रहना ही ज्ञान की स्थिरता है. म्हणजे एकाच वेळी ज्ञानामध्ये सगळे विषय आलेत त्यांच्या, असं पण नाही आहे की एकानंतर एक सगळे यायला लागले. एकाच वेळी सगळ्यांना ग्रहण करण्याचं कार्य आहे. म्हणजे येत आहेत ते, त्यांना बुद्धिपूर्वक थोडी न जाणत आहेत. तिथं काय म्हटलं, केवल ज्ञानी की संपूर्ण पदार्थों में एक ही बार स्थिर होकर उपयोग लगा रहना ही ज्ञान की स्थिरता है. यह किसके द्वारा निवारण की जा सकती है. कोण त्यांच्या उपयोगाला भ्रष्ट करू शकतो, कोण व्यग्र करू शकतो. केवलींचा उपयोग. आपल्याला इथं बसलं तरी सुद्धा, काय विषय नसले तरी सुद्धा, कुठं कुठं गेला सांगा संगीता काकी? भिगवणला गेला का इथं का तिथं कुठं तुमच्या गावात? किती ठिकाणी फिरतोय उपयोग संगीता काकी. पुण्याला वेगळं, सोलापूरला वेगळं, फलटणला वेगळं, कुठं आहे नक्की? सगळीकडं 50-50. उपयोगाला भ्रष्ट करायला बाहेर विषय पाहिजे असं पण नाही, असं चंचल पण होऊ शकतो. मग त्या केवलींचा उपयोग कोण अस्थिर करू शकतो. अर्थात केवल ज्ञानी के ज्ञान की भी संपूर्ण पदार्थों में स्थिरता हो जाना ही एकाग्रता है. जरी ते सगळ्या पदार्थामध्ये आहेत तरी सुद्धा एकाग्र आहेत. काय कळलं? तरी पण सगळ्यांना एकत्रच, असं नाही आहे की हे जाणू का ते जाणू का ते जाणू, त्याच्यानंतर ते जाणायचं आहे, काहीच नाही राहिलं. जेवढे आलेत विषय ज्ञानामध्ये ना, सगळ्यांना घेऊन एकाग्र आहेत. तुम्ही सगळ्याच्या मागे एक वेगवेगळा मोह लावून अस्थिर असतो आपण. जरी सगळे असतील तरी विज्ञान चाललंय. सगळं भिन्न आहे हे वास्तविक. मग तसं ज्ञानीची पण परिणती अशी असती बरं का. आता भरत चक्रवर्ती म्हणलं ना, षटखंड आहेत का नाही ज्ञानामध्ये, सगळं विभूती आहे ज्ञानामध्ये, पण अशी अग्ररूपाने, एकाग्र रूपाने परिणती चालू होती, म्हणून तर मोक्षाला जाऊ शकले. आणि आपलं सगळ्यामध्ये अर्ध मुर्द असं असतंय. त्यामुळं न एक न धड, काय म्हणतो तसं. अर्थात केवल ज्ञानी के ज्ञान की भी संपूर्ण पदार्थों में स्थिरता हो जाना ही एकाग्रता है. तब तो केवल ज्ञानी के भी मुख्य ध्यान मानना अनिवार्य है. 10वें गुणस्थान तक मोह का उदय पाया जाता है. 8वें 9वें गुणस्थानों में मोही जीव के जिस प्रकार ज्ञानी ध्याता के मोहोदय की तीव्रता नहीं होने से व्याक्षेपों का बढ़िया क्षय हो जाता है. म्हणजे इकडं तिकडं जाणारा जो उपयोग आहे तो मोहाच्या निमित्तात आहे. जोपर्यंत 10व्या गुणस्थानापर्यंत मोह आहे तोपर्यंत उपयोगामध्ये चंचलता आहे. त्याच्यानंतर मोहाचा अभाव झाला म्हणून थोडीशी एकाग्रता येईल असं म्हणायचं का. उसी प्रकार सर्वथा मोह रहित केवल ज्ञानी के वह व्याक्षेप का नाश भला क्यों नहीं होगा. मोह नाही म्हणून सुद्धा तिथं परिणामांमध्ये अस्थिरता नाही.
अर्थात हे भावार्थ, ध्यान को बिगाड़ने वाले व्याक्षेपों का क्षय केवल ज्ञानी का सदा विद्यमान है. जे ध्यानाला बिघडवणारं आहे ते कोण आहे ह्याचा निर्णय करा. मला ध्यान का होत नाही काका? काळ कारण नाही आहे. आता आम्ही तेच खुलासा केला. त्यांचा प्रश्न होता की पंचम काळामध्ये ध्यान का नाही होत, मोक्ष का नाही होत, काळ का तुम्ही बाधक म्हणताय? मग त्यासाठी कारण हेच सांगायला लागलेत की कुठल्याही कुठलंही काळ हे आत्मानुभूतीसाठी बाधक नाही, नसणार. काळाचं आत्मानुभूतीमध्ये काय रोल नाही आहे. पण आपण स्थिर होत नाही स्वभावामध्ये, म्हणून मोक्षाचा मध्ये बाधक आहे. कमी पडतो. आपला पुरुषार्थ कमी. बरोबर. पण आत्मानुभूतीसाठी कुठलाही काळ बाधक नाही आहे. कुठल्याही काळात अनुभूती होऊ शकते. पण शक्तीची क्षीणता हे योग संक्रमणाचं कारण आहे, संक्रांतीचं कारण घेतलं होतं. मोह इथं घ्यायचा, मोह आहे म्हणून एकाग्रता नाही ठेवत आहे आपण. म्हणून म्हणलं ना, जेवढं निर्मोहता करू शकतो तेवढं, म्हणजे होणार कशी बाहेर ह्याला सोडून त्याला सोडून निर्मोहता नाही होत. होणार कशी निर्मोहता? मी आहे परिपूर्ण, बाहेरच्या कुठल्या गोष्टींची मला गरज नाही आहे. इतकी त्याची धारा असेल ना, इतकी दृढता असेल ना, सहज मोह नष्ट होतो तिथं. असेल ना जवळ वस्तू तरी सुद्धा त्याच्याबद्दल मोह वाटत नाही. म्हणजे आता आम्ही माताजींचं बघतो ना, मागं सांगितलं होतं मी की जेव्हा गृहस्थ दशेतली त्यांची माता, त्यांची शेवटची संलेखना चालू होती, शेवटचे काही क्षण अशी वेळ होती आणि मला म्हणायचे की त्यांच्या समोर अशी मोहाची वस्तू असताना सुद्धा जरासुद्धा अस्थिरता नव्हती आम्हाच्या ज्ञानामध्ये. मग असं स्थिर ज्ञान आपलं असतं का? राजवीर येऊ दे समोर, काय करणार हो? किती अस्थिर नाही ना. करा ना, बळ करा आपल्या ज्ञानामध्ये. कळलंय आपल्याला, आता झालंय ना ज्ञान, तर नको अस्थिर व्हायला. काय करतो ना, तू जवळ आल्यावर सगळं विसरून गेलेलं असतो. म्हणून म्हणतायत ना, जिथं जिंकायला पाहिजे तिथं जिंका. इथं बसून निर्मोही सगळे असते तो, पण ते जेव्हा सहवासात जातो त्या वस्तूच्या, त्या गोष्टींच्या, नको तिथं तसं. असं मी मलासाठी सुद्धा प्रयोग करते बरं का. इथं असल्यावर सगळे कोण नाही, आई वडील आपले नाही, घर आपलं नाही. घरात गेल्यावर ह्यांचं कसं, ह्यांच्या पुढं काय कर असं वगैरे. जरा विचार परत अस्थिर व्हायला, उलट त्यांना स्थिर करायची आपल्याला आवश्यकता आहे. आपल्याला ज्ञान आहे, ते अज्ञानी आहेत. त्यांच्याबरोबर उलट आपण अज्ञानी व्हायचं का आपलं ज्ञान त्यांना द्यायचं? त्यांना स्थिर करायचं, त्यांना संसारात लढायची शक्ती द्यायची का त्यांना उलट आपण मोही बनवायचं? म्हणजे आपल्याकडून आपले गुण दुसऱ्याकडे जाऊ देत. आपल्याला दुसऱ्याचा मोह लागायला नको, ते दोष आहेत उलट. म्हणून ते काय करायचं आज दशहरा म्हणजे काय करते तो लोक? ते रावणाला जाळते असं काहीतरी. का बरं? काय केलं होतं त्यांनी? म्हटले ते अन्य धर्मियांमध्ये आहे सगळं हे. तर त्या रावणाबरोबर म्हटले, आत्ता मी काल परवा ते पण वाचले, काय त्या विभीषण, अजून कोण, ते बाकीच्यांचं कोणाचे पण असे अनेकांचे पण पुतळे जाळतात म्हणून. पण उलट जिनागमामध्ये तर ते कुंभकर्ण वगैरे ते तर तद्भव मोक्षगामी झालेले. हे इथं सांगतो ना आपण. आता ते बाहेरचे लोक बघतायत, त्यांनी एक दृष्टी चुकीची टाकली त्या परस्त्रीवर, म्हणून त्याला आयुष्यभर जाळतायत. पण ते तरी आदर्श कुठे घेत आहेत लोक, हे मला म्हणायचंय. म्हणजे विकारी भावाला जिंकायला पाहिजे. त्या एका विकाराचं फळ त्याला इतकं वर्षोनवर्ष काळ, अनेक काळ गेला तरी सुद्धा कोण लोक विसरत नाही. रावण म्हणजे वाईट होता असं आहे. जाळा की कोणाला जाळा? आपल्यातल्या परिणामांना जाळा, हे सांगितलं. म्हणून मी आज ते स्टेटसला ठेवलं होतं की बाहेरचा रावण कोण नाही आहे वाईट. आपल्यात असणारे जे असे कामुकतेचे भाव आहेत, विकारी परिणाम आहेत, कशाई वृत्ती आहेत, दुर्भावना ज्या ज्या आहेत ना, कोण कसं जिंकवणार? सगळ्यात मोठं मोह, त्याला कसं जिंकायचं हो? करा ना, पुरुषार्थ करायला पाहिजे. आपण एक स्टेप पुढं सरकवल्याशिवाय हलू शकणार नाही. आणि झालंय ज्ञान म्हणून आपल्याला आता पुरुषार्थ करायला पाहिजे. याने भावात, पुढच्या भावात बघू, नंतर बघू, आता जवळ आल्यावर
आम्हाला सगळं कळतं आहे. आता एका स्त्रीला असं म्हणलं मी की त्यांच्या मुलीचं लग्न झालं, ते गेले, तरी पण त्यांच्याविषयी मोह, आता घरात कोण नाही म्हणलं सारखं मुलीचं, त्यांच्या नातीचं सारखं त्याचाच विचार येतो. मग मी त्यांना म्हणलं छान ध्यानामध्ये ज्ञानामध्ये आपला उपयोग लावू शकतो, याच्याकडं लक्ष द्या, कशाला तर त्यांच्या संसारामध्ये डोडबुड करायची, काय संगीता काकू. मग असं तुम्हाला नाही बरं का मी आपलं सांगायला मग असं सांगितलं, ते काय म्हणले असं मला सगळं कळतंय म्हणले, पण त्यांना कसं एकटं सोडायचं म्हणले. त्यांना कोण आहे म्हणले बागं बघायला, त्यांना सांगायला, स्थिर करायला नको का? त्यांना स्थिर करायच्या नादात आपण अस्थिर होतोय, कळतंय का आपल्याला? तुम्ही स्थिर राहून दुसऱ्याला स्थिर करा, काय म्हणत नाही आपण. तेच की आत्ता म्हणलं ना, परवा आलेले एक जण होते, वय वर्षे 90, त्यांना म्हणलं इथं राहा अम्माच्या सानिध्यामध्ये, आपलं आता आयुष्य किती राहिलं आहे, आपलं कल्याण करायचं आहे आपल्याला. पण ते म्हणले घरामध्ये कोण नाही आहे म्हणले मुलाकडं बघावं लागतं, मुलाच्या मुलाकडं बघावं लागतं, घरामध्ये सगळं नसलं तर चालत नाही. म्हणलं आपण वर गेल्यावर काय थांबणार आहे का? म्हणलं आपण जोपर्यंत जोडतोय ना उपयोग त्यांच्यामध्ये, तोपर्यंत नाही सुटू शकत. म्हणून म्हणतात ना, आजच्या दिवशी एवढं मोहाला जाळण्याचा पुरुषार्थ करा. तो मोहच आपल्याला आहे जो संसारी बनवतोय, संसारातून संसारातच नेतोय. किती सहज वाटते वाचता नाही तर, पण काय येत नाही आपल्यामध्ये तसं. उतरायला पाहिजे का नको? म्हणून छान, गुड, असं अभ्यास असायला पाहिजे माहिती का? पण तसं आपल्या ज्ञानात येऊ दे. मग मी जर माझ्या आत्म्याच्या अनुभवनाशिवाय इतर कुठल्या गोष्टीमध्ये मोह केला तर नियमाने तो उत्कृष्ट परिणाम असेल मोहाचा, तर 70 कोडाकोडी सागरपर्यंत इथं बसणार, कुठं दुःखात. नाही, ते त्यांना हात धरून मोक्षाला नेणार आहेत म्हणजे पुरुषार्थ चांगला आहे ना, असं आपल्याला जाऊ देत. एकदा रिअलाइज झालं ना तरी सुद्धा खूप चांगलं गोष्ट आहे. एक आपल्याला काय म्हणतात, एकदा तो संस्कार झाला ना निर्मोहतेचा, एकदम निर्मळपणाने, तो सुद्धा नियमाने कार्य करणार आपल्यासाठी. कधी का असे ना ते फळ देणार. पण असे संस्कार, म्हणून म्हणलं ना ध्यानामध्ये हे संस्कार होणार आपल्याला. करा ध्यान. आज मी तेच सकाळी आज जेव्हा सामायिक केलं त्यावेळी सुद्धा इतकी विशुद्धी वाटली की आपण जीव आहे, जीवाला सोडून काहीच नाही आहे. आणि साधे शब्द सांगतात आचार्य, जे आपण म्हणतो ना ध्यानामध्ये, आता सगळे पाठ झालेत आपल्याला, पण त्याच्याविषयी तशी भावभासनाच होत नाही. मी सगळ्यापासून भिन्न जाणतोय एवढं नुसतं सांगितलं तर तुम्हाला किती वेदन होतो. मग तिथं ती दृष्टी येते का अशी की सगळ्यापासून भिन्न आहे, कुठेही स्पर्श नाही आहे माझा, असा जाणणारा, बस मी जाणणारा आहे, इतकी आपल्या धारा लागते का ध्यान करतो त्यावेळेस. मग ते एका क्षणासाठी का असे ना, जर तुम्हाला असं निर्विकल्प वेदन झालं, समजून घ्या तुमचा अनंत संसार कट झाला. तिथून सुरू झालं त्याचं प्रोसेसिंग कमी व्हायचं आता संसाराचं. एवढंच करायचं आहे आपल्याला, कुठं जाऊन तिथं खणायचं आहे आणि त्या शिखरावर चढायचं आहे मोक्षाला जाण्यासाठी. दुसरं काय करायचं नाही आहे, फक्त एवढा निर्णय करायचा आहे, जाणतोय तो मी आहे, आणि बाकी सगळं आहे ते सगळं चालू आहे, त्याचा मी करता नाही आहे, जाणणारा आहे. आणि जिथं हे करतापणाची भावना राहते ना, तिथं मग दुसऱ्याचा मोह राहतो. तिचं भलं करायचं आहे, त्यांना सुद्धा धर्माला लावायचं आहे. नाही लावू शकत. तुम्ही जितकं निर्मोह राहणार ना तितका धर्म समजणार, त्यांना सहज समजणार. आपण शिकवायला गेल्यावर आपण मोही होतो त्यांच्यामध्ये, म्हणजे आपला धर्म नष्ट होतो त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला स्थिर राहून ते जीव कदाचित शिकून निघतील, पुढं जाऊन ते लवकर मोक्षाला जातील, पण तुम्ही इथंच बसणार आहे संगीता गावी म्हणजे म्हणून म्हणलं की अशी निर्मोहता आपल्यामध्ये आली तर कुठं तर हे केवली वगैरे असं स्थान तुम्हाला मिळणार, नाही तर परत आहेच बरं. आपलं हे पॅराग्राफ संपलं का? काय चाललं होतं? ध्यान को बिगाड़ने वाले व्याक्षेपों का क्षय केवल ज्ञानी का सदा विद्यमान है, जो कि छद्मस्तों से भी अधिक ध्यान लग जाने की पुष्टि का कारण है. काय चाललं होतं?
ध्यानाला बिघडवणारं कोण आहे? व्यग्रता आहे. मग जेव्हा आपल्या ज्ञानामध्ये व्यग्रता आहे त्यावेळेस तुम्ही ध्यान करू शकत नाही, पण त्या व्यग्रतेचं कारण मोह आहे आणि हा मोह केवलींच्या ठिकाणी नाही, म्हणून त्यांच्या ठिकाणी ध्यान मुख्य रूपाने हे सिद्ध करायचं. जय श्री काकी. उपचाराने ध्यान नाही, तुमचं ध्यान उपचाराने म्हणले, पण केवलींना मुख्य रूपाने ध्यान आहे असं सिद्ध करतायत. छद्म सर्व पदार्थांमध्येच त्याचा जरी सर्व ज्ञेय ज्ञानात येऊ लागले तरी सुद्धा ते एकाग्रच आहेत हे सांगायला लागलेत. सगळ्या ज्ञेयांसह एकाग्र आहेत. अशी एकाग्रता म्हणजे शक्ती बघा की त्याच्यामध्ये. तुमच्या डोळ्यासमोर असं कोण हल्लं तरी सुद्धा तुम्ही ध्यानामध्ये चर्चरित होता, आणि तिथं 3 लोकातले सगळे ज्ञेय परिणमित व्हायले ज्ञानामध्ये, तरी सुद्धा किती खंबीर आहे ते ज्ञान, किती त्याच्यामध्ये शक्ती आहे. तीसरी बात यह भी है कि पहले से लेकर 10वें गुणस्थान तक के उन मोह सहित जीवों के जिस प्रकार एक प्रधान अर्थ में ज्ञान धारा की वृत्ति हो जाती है, जो कि मुख्य ध्यान कहा जाता है, उसी प्रकार अनंत पर्यायों को धार रहे प्रत्येक अनंते द्रव्यों में केवल ज्ञानी के ज्ञान की प्रवृत्ति क्यों नहीं एकाग्र वृत्ति कही जाएगी? अर्थात एक प्रधान अर्थ को जानने वाला यदि ध्यानी कहा जा सकता है, तो अनंतानंत पर्यायों वाले अनंतानंत द्रव्यों को युगपत जानने वाला केवल ज्ञानी तो बढ़िया सुलभता से ध्यानवान है. काय कळलं? जिस प्रकार मोह सहित जीव है तर एक प्रधान अर्थ में ज्ञान धारा की वृत्ती हो जाती है. जो कोणी मोही आहे 10व्या गुणस्थानापर्यंतचा जीव, त्याची एका पदार्थामध्ये ज्ञानाची वृत्ती चालू झाली, ज्याला तुम्ही ध्यान म्हणताय. मग असं अनंत पर्यायांना धारण करणाऱ्या प्रत्येक अनंत द्रव्यांमध्ये केवल ज्ञानीच्या ज्ञानाची वृत्ती क्यों नहीं एकाग्र वृत्ती कही जाएगी? तुमची एका अर्थामध्ये वृत्ती, त्याला एकाग्रता म्हणताय. मग तसंच अनंत पदार्थांच्या पर्यायांमध्ये असताना त्या ज्ञानींची वृत्ती एकाग्र का नाही? ऑब्वियस आहे ना. म्हणजे विचार करा काय सांगायचं याच्यातनं, काय कळलं सांगा. तुम्ही जर जाणू शकता ना तर एकावेळी एकालाच जाणू शकताय. जरी म्हणताय ना व्यग्र, तरी सुद्धा एकावेळी एकच जाणताय. दुसरा विषय आला ना त्यावेळेस तो पहिला विषय सुटलेला असतो तुमचा. मग अनंत पर्यायांना जाणणाऱ्या त्यांची वृत्ती एकाग्र कशी नाही म्हणू शकत तुम्ही? उलट त्यांची वृत्ती अधिक एकाग्र आहे. कळलं का काय सांगायचंय? म्हणजे मला पण आत्ताच कळलं. अर्थात एक प्रधान अर्थ को जानने वाला यदि ध्यानी कहा जा सकता है, तो अनंतानंत पर्यायों वाले अनंतानंत द्रव्यों को युगपत जानने वाला केवल ज्ञानी तर महान महान ध्यानी म्हणा. कारण सगळं त्याच्या ज्ञानामध्ये सही सलामत जसं आहे तसं येत आहे. असं नाही की मिक्सर होत आहे, खिचडी होतीये, काय नाही. सगळं स्वतंत्र रूपाने ते जाणतायत, जरी सगळ्यांचं परिणमन युगपत चालू आहे. आणि तरी पण त्यांचा उपयोग व्यग्र नाही. हां, हे सांगायचंय. म्हणून ते बरोबर, म्हणून ते खरे वास्तविक ध्यानी आहेत. इस प्रकार विचारशील बुद्धिमानों करके निश्चयने से भी केवल ज्ञानी के ध्यान मानना चाहिए. बरोबर. पण ते मोह पण कुठं आहे हो? इथंच आहे ना, आपल्यातच, परिणामातच आहे सगळं. बरोबर आहे की. साधी गोष्ट बघा की देवदर्शन करतोय आपण वर बसून आणि एकदम मस्त चित्त लागलंय बरं का तुमचं, आपलं ध्यान करताय, पूजा करताय असं, आणि कोण तर समोरून गेलं, काय करता हो? इष्ट असेल, कोण घरातलं असेल समजा. माझ्या बाजूला काल बसले होते एक जण आणि त्यांचं आपलं छान भक्तीने चालली होती पूजा, आणि ते चढवत असताना त्यांचा मुलगा आला आणि मग हे घे रे टाकदान. म्हणजे काय झालं? व्यग्रता आली का नाही? मग का व्यग्र का होतोय ना आपण? उपयोग का चलित करायचा? जेव्हा आले ज्ञानामध्ये न्यायिक राहण्याचा पुरुषार्थ करणं, ह्यालाच तर
ध्यान म्हणलेलं आहे. म्हणून असं ध्यान आपल्याकडून झालं तर खरा आनंद प्रगट होणार. हो. जाणा. ज्ञानामधील अनंत सामर्थ्य जाणा. हा मी अनंत बलवाला अनंत ज्ञानी आहे. केवल ज्ञानी आहे जाणा. माझ्यामध्ये व्यग्रता नाहीच, विकल्प नाहीतच. एकाग्र स्वरूप निज ध्रुव जाणा. निश्चल स्वरूपोऽहम्, स्थिर स्वभाव स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिः.